महाराष्ट्रातीलच नव्हे तर मानवतेच्या मूल्यांना कलंकित करणारी घटना मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने अत्यंत हृदयद्रावक आणि राक्षसी वृत्तीची असल्याचे समाज माध्यमांवर पसरत आहे। देशमुख हत्या प्रकरणात कठोर आणि सखोल तपास करावा, तसेच आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात सदर प्रकरण चालवावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार पंढरपूर यांच्याकडे करण्यात आली आहे। संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या छायाचित्रांनी स्पष्ट होत आहे, कृतीपेक्षा हा भयंकर प्रकार हृदय हलवून टाकणार आहे। त्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। संतोष देशमुख यांची हत्या केवळ खंडणीला विरोध केल्याने करण्यात आल्याचे पोलीस तपासावरून लक्षात येते। संबंधित घटनेच्या मारहाण प्रकरणातील आरोपींना न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर 2 दिवसांनी शांत डोक्याने प्लॅनिंग करून ही हत्या केल्याने राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, पोलिसांचा वचक संपला का, कोणीही यावे आणि जीव घ्यावा एवढी हिंमत आली कुठून, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तहसीलदार सचिन लंगुटे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले। यावेळी युवक जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मोरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष हनुमंत कदम, जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, तालुका अध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अमोल पवार, युवक जिल्हा संघटक रोहित चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रभावती गायकवाड, रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड, शहर संघटक आका यादव, शहर सचिव सचिन थिटे, युवक तालुका अध्यक्ष अमर शिंदे, कृषी तालुका अध्यक्ष औदुंबर डिसले, मानसिंग सरदार, सोमनाथ खपाले, गणेश जगदाळे, विजय बनाली, राजेंद्र चव्हाण, किरण फाळके यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।